आता आपण बघूया आपल्या सॉफ्टवेअरमधनं मेल अकाउंट कसं कॉन्फिगर करायचं. त्यासाठी सॉफ्टवेअर ओपन करून तुम्ही टूल्सवरती जायचं. टूल्सवरती गेल्यानंतर कॉन्फिगर मेल अकाउंट असं जर ऑप्शन तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही ते ऑन करण्यासाठी सिस्टममध्ये जायचं आहे. सिस्टम सेटिंगमध्ये जायचं आहे. सिस्टम सेटिंगमध्ये गेल्यानंतर अपडेट ॲड्रेस अपडेट ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सगळ्यात शेवटी गेल्यानंतर कॉन्फिगर मेल विदाऊट आउटलुक असं ऑप्शन आहे. ह्या ठिकाणी यस म्हणजे वाय प्रेस करायचं आहे. त्यानंतर हे ऑप्शन क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर सॉफ्टवेअर परत चालू करायचं आहे. युजर आय डी पासवर्ड टाकला. त्यानंतर टूल्समध्ये कॉन्फिगर मेल सर्व्हर ऑप्शन आले, तिथं क्लिक करायचं आहे. नंतर कंपनी नेम जीमेल सिलेक्ट करायचं आहे. तुमचा मेल आय डी टाकायचा आहे. मेल आय डी टाकल्यानंतर ईमेलचा जो पासवर्ड आहे हा तुमच्या मेल अकाउंटचा पासवर्ड नाही टाकायचा. हा पासवर्ड नवीन क्रिएट करावा लागतो. हा कसा क्रिएट करायचा मी तुम्हाला आता सांगतो. त्यासाठी तुमचं मेल अकाउंट ओपन करा. मेल अकाउंट ओपन केल्यानंतर तुमचं जे लोगो आहे मेल अकाउंटचा त्याच्यावरती क्लिक करायचे. मॅनेज युअर गुगल अकाउंटला क्लिक करायचे. त्याला क्लिक केल्यानंतर सिक्युरिटी ऑप्शन सापडेल. सिक्युरिटी ऑप्शन सापडल्यानंतर थोडंसं खाली जावा. खाली गेल्यानंतर 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑप्शन जसं माझं ऑन आहे तसं तुमचं कदाचित ऑन असू शकतं किंवा ऑफ असू शकतं. जर ऑन असेल तर नो इश्यू, ऑफ असेल तर त्यावरती क्लिक करून ते ऑन करून घ्यायचं आहे. ऑन केल्यानंतर मग तुम्हाला ॲप पासवर्ड हे ऑप्शन टाईप करायचं आहे. ते कुठं टाकायचं आहे? सर्च बॉक्समध्ये ॲप पासवर्ड. आता हे ऑप्शन कधी येणार तुम्हाला? जर तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे हे जर तुमचं ऑन असेल तरच तुम्हाला ॲप पासवर्ड हे ऑप्शन दाखवेल, अदरवाईज तो दाखवणार नाही. त्यासाठी तुम्ही ते ऑन करून घ्यायचे. त्यानंतर मी टाकलं आहे ॲप पासवर्ड. आता इथं ॲप नेम द्यायचं आहे. तुम्ही काही पण तुम्हाला पाहिजे ते ॲप नेम देऊ शकता. जसं मी देतो व्हिजन. त्यानंतर क्रिएट. माझा पासवर्ड क्रिएट झाला. आता हा कसा कॉपी करायचा आहे? मी याला माऊसने पूर्ण ब्लॉक करतो. कंट्रोल दाबून सी दाबतो. आता हा कॉपी झाला. जर तुम्हाला कंट्रोल सी होत नसेल तर तुम्ही तो लिहून घ्या प्रॉपर किंवा मोबाईलमध्ये फोटो काढा. त्यानंतर डन करा. डन केल्यानंतर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जायचे. ईमेल पासवर्डच्या जागेवरती तो पासवर्ड कंट्रोल व्हीनी पेस्ट करायचा आहे. कंट्रोल सी कॉपी करण्यासाठी, कंट्रोल व्ही पेस्ट करण्यासाठी. जर तुमचा पेस्ट नाही झाला तर तुम्ही तो लिहिलेला पासवर्ड या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर त्यामधले सर्व पेस्ट काढून टाका. नंतर खालचे जे ऑप्शन्स आहेत सर्व हाय व्हिडिओप्रमाणे आहेत त्याप्रमाणे सेट करून घ्या. नंतर टेस्ट मेल अकाउंट वरती क्लिक करायचं. पण त्याआधी एक ऑप्शन बघून घ्या. जर तुमच्याकडं सेव्ह हे ऑप्शन असेल तर तुम्ही टेस्ट कनेक्शन केल्यानंतर सेव्ह ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे तुम्ही जे सेटिंग केले ते तुमचे स्टोअर होतील. जर तुमचं हे न्यू ऑप्शन असेल तर तुम्ही सरळ टेस्ट मेल अकाउंटला क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट सेट होऊन जाणार. टेस्ट मेल अकाउंटला क्लिक करतो. अशा प्रकारे माझं मेल अकाउंट सेट झालं. पण काही दिवसांनी तुमचं हे मेल अकाउंट ऑटोमॅटिक डिसेबल होतं. जर तुम्हाला ईमेल जाण्यासाठी परत एरर आली तर तुम्ही सेम प्रोसिजर परत रन करायची आणि तुमचं मेल अकाउंटचा पासवर्ड रिसेट करून घ्यायचा आहे. ओके, थँक्यू.